कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांत सुधारणा. राज्य शासनाकडून सुधारित शुद्धीपत्रक जारी. मुंबई. राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, विजाभज प्रवर्गाच्या खासगी अनुदानित निवासी आश्रमशाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजा, अर्न्ड लीव्ह आणि रजा रोखीकरणाबाबत असणारी संदिग्धता दूर करत राज्य शासनाने नियमांत महत्त्वपूर्ण सुधारणा केली आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाने 26 सप्टेंबर 2024 रोजी याबाबतचे सुधारित शासन शुद्धीपत्रक जारी केले आहे. शासनाच्या या निर्णयानुसार आश्रमशाळा संहितेतील नियम क्र. 13.2.ब मधील जुन्या अटी रद्द करण्यात आल्या असून नवीन सुधारित तरतुदी समाविष्ट करण्यात आल्या आहेत. सुधारित नियमांनुसार दीर्घ सुट्टी विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी नियमावली -1981 व 2006 तसेच शालेय शिक्षण विभागाच्या 4 ऑगस्ट 1995च्या शासन निर्णयानुसार अर्जित रजा अनुज्ञेय राहील. ज्या कर्मचाऱ्यांना दीर्घ सुट्टी अनुज्ञेय नाही, बगर सुट्टी विभाग, त्यांना रजा रोखीकरणाचा लीव्ह एन्कॅशमेंट लाभ मिळेल, तर दीर्घ सुट्टी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना रजा रोखीकरण लागू असणार नाही. यासोबतच वसतिगृह विभागातील वसतिगृह अधीक्षक, स्वयंपाकी, सहस्वयंपाकी, मदतनीस आणि कामाठी या कर्मचाऱ्यांना आता आठवड्यातून 1 दिवस साप्ताहिक सुट्टी अनिवार्य करण्यात आली आहे. अधीक्षकांच्या सुट्टीच्या दिवशी शाळेतील सहशिक्षक आळीपाळीने वसतिगृहाचे काम पाहतील. तसेच कोणतीही रजा मंजूर करताना आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक वा निवासाची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी मुख्याध्यापक व संस्थांवर सोपवण्यात आली आहे. संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे यांच्या अध्यक्षतेखालील अभ्यास गटाच्या शिफारशींच्या आधारे शासनाने हा निर्णय घेतला आहे. व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सअॅपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.